नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते। आज मी आपणास शेवंतीबद्दल सांगणार आहे। शेवंतीला जर आपल्याला थंडीच्या दिवसात फ्लावर घ्यायचे असेल तर शेवंतीची आत्तापासून तयारी करावी लागते आणि शेवंतीची काय तयारी करावी लागते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। शेवंती हे फ्लावर थंडीच्या दिवसात शेवंती हे प्लॅन्ट थंडीच्या दिवसात फ्लावर देणारे प्लॅन्ट आहे आणि त्याला जास्तीत जास्त फ्लावर देण्यासाठी किंवा त्याला जास्तीत जास्त फ्लावर घेण्यासाठी आपल्याला आत्तापासूनच त्याची तयारी करावी लागते आणि आत्तापासून जर तयारी केली तर आपली शेवंतीला भरपूर अशी फुले येतात। त्यामुळे आपण जून महिन्यापासूनच, जूनच्या 15 तारखेच्या पुढे त्यावेळेसपासूनच आपण आपल्या शेवंतीची कशी तयारी करायची, कशी हे करायची ते मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। तो व्हिडिओ आपण पाहू शकता आणि पुढे पण मी सांगणार आहे की कशी तयारी केल्याच्या नंतर आपल्या थंडीच्या दिवसात शेवंतीला भरपूर अशी फुले येतील। शेवंती हे कटिंगपासून येणारे प्लॅन्ट आहे आणि आपण एका कटिंगपासून त्याला भरपूर असे फुले घेऊ शकतो। त्यासाठी आपल्याला शेवंती ही कटिंगपासूनच तयार करायची आहे आणि कटिंगपासून तयार केलेली शेवंतीला भरपूर अशी फुले येतात। यासाठी आपल्याला 5 ते 6 इंचाचे कटिंग घ्या आणि त्या कटिंग आपण वाळूमध्ये ग्रो करा। ते कशी करायची तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे। वाळूमध्ये ग्रो केल्याच्या नंतर त्याची 1 महिन्यानंतर त्याची वाढ चालू होते आणि नंतर 1 महिन्यानंतर छोट्या कुंडीत लावा आणि नंतरही आपण त्याची कुंडी बदलू शकतो आणि त्याची कशी पूर्ण त्याची केअर करायची ते पण मी व्हिडिओ पूर्ण टाकलेले आहेत माझ्या चॅनलवर, ते आपण पाहू शकता। आणि आता फक्त तुम्हाला छोटी छोटी कटिंग घेऊन ग्रो करणे फार गरजेचे आहे आणि छोटी छोटी कटिंग घेऊन जर तुम्ही ग्रो केली तर पुढे कसे करायचे तो पण मी व्हिडिओ शेअर करील आणि किंवा आणखी मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे, ते पाहून आपण करू शकता। पण आता सध्याला मात्र आपण छोटी छोटी कटिंग घ्या आणि एका बाऊलमध्ये वाळू घ्या, त्याचे ड्रेनेज होल चांगले करा आणि फक्त वाळू घ्या आणि त्या वाळूमध्ये छेद करून ते कटिंग लावा आणि दररोजचं सकाळ संध्याकाळ त्याच्यावर थोडे पाणी शिंपडा, म्हणजे ते कटिंग चांगली येईल। आपण 10 ते 15 जर कटिंग लावल्या तर त्याच्यातल्या 15 लावल्या तर त्याच्यातल्या 12 किंवा 11 कटिंग तर आपल्या सहजच येतील आणि 11 कुंड्या आपल्याला तयार होतील। यासाठी आत्ता तुम्ही उशीर नाही करता आपण शेवंतीच्या कुठूनही कटिंग आणा किंवा हे करा आणि आत्ता आपल्या गार्डनमध्ये शेवंतीची रोपे तयार करण्यास सुरुवात करा, म्हणजे आपल्याला थंडीच्या दिवसात भरपूर असे फुले भेटतील आणि भरपूर असे रोपे तयार होतील। यासाठी आत्ताच ही तयारी करणे फार गरजेचे आहे। पाऊस पडल्यानंतर काही गरज लागत नाही, कारण आपण सेमी शेडमध्ये ते ठेवणार आहोत आणि सेमी शेडमध्ये ठेवले आणि पाऊस पडेन अशा ठिकाणी ठेवले तर त्या रोपे छान येतात। पण जर पाऊस पडत नाही, पाऊस पडल्यानंतर तर काहीच आपल्याला 2 टाईम पाणी टाकण्याची गरज नाही, पण नाही पाऊस पडला तर आपल्याला त्या बाऊलमध्ये 2 वेळेस पाणी टाकावे लागेल, म्हणजे आपले रोपे चांगले येतील आणि आपल्याला भरपूर अशी रोपे तयार होतील। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।